आपण सर्वजण मिळून प्रणाम मात्र ओम स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतार वरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। नमस्कार बंधू भगिनींनो, भगवान श्रीरामकृष्णांच्या 3 मुख्य शिकवणी आणि त्या शिकवणीचा उल्लेख आपल्याला वारंवार वचनामृतमध्ये आणि स्वामीजींच्या साहित्यामध्ये वाचायला मिळतो। आणि ते म्हणजे की एक छोटीशी घटनेचा उल्लेख करू इच्छितो की जेव्हा निलांबर बाबूच्या उद्यानवाटिकेपासून भगवान श्रीरामकृष्णांच्या अस्थी घेऊन स्वामी विवेकानंद आले होते बेलूर मठात, जुनं मंदिर त्याच्या खाली, तर तिथे त्यांनी 3 गोष्टींकरता प्रार्थना केली होती की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की आमच्यामध्ये पावित्र्य येऊ देत, दुसरं म्हणजे आमच्यामध्ये सरलता येऊ देत, आणि तिसरं म्हणजे आमच्यामध्ये उदारता येऊ देत। या 3 गोष्टींचं म्हणजे महत्त्व काय? पावित्र्य येऊ दे म्हणजे की मोक्षप्राप्तीकरता, ईश्वरप्राप्तीकरता मन हे सांसारिक आकर्षण म्हणजे कामिनी कांचनपासून पूर्णपणे विरक्त असलं पाहिजे। ही म्हणजे झाली पावित्र्य, त्याग याच्यामध्ये निहितच आहे एक। दुसरी गोष्ट त्यांनी मागितलं होतं की आम्हाला सरलता येऊ दे। सरलता म्हणजे काय? की मन मुख आमचं एक असू देत, कोणत्याही प्रकारच्या आमच्या मनात ढोंगीपणा ज्याला म्हणतो, भोंदूगिरी, ती नसली पाहिजे। आणि तिसरं म्हणजे उदारता। उदारता म्हणजे की प्रत्येक मनुष्याला जसंच्या तसं स्वीकार करण्याची ताकद एक, आणि प्रत्येक विचारालासुद्धा जसंच्या तसं स्वीकार करून आणि स्वीकार करण्याची ताकद ही आमच्यामध्ये येऊ दे। तर भगवान श्रीरामकृष्णांच्या जर कोणी आपल्याला विचारलं बंधू भगिनींनो की खूप साऱ्या शिकवणी आहेत पण बिलकुल मुख्य काही सांगू शकाल का? तर मला असं वाटतं की स्वामीजींनी ही जे सांगितलं आहे या 3 शिकवणी, पावित्र्य, सरलता आणि उदारता, हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये अंतर्निहित असतात आणि याच्याशिवाय ईश्वरप्राप्ती होणं खरंच अवघड आहे। आणि म्हणूनच भगवान श्रीरामकृष्णांकडे स्वामीजींनी ही मागणी मागितली होती आणि याचीच प्रतिमूर्ती म्हणजे आपले स्वामी अद्भुतानंद। नावाप्रमाणेच खरंच हे अद्भुतच होते, यात काहीच विचाराच्या पलीकडे, कारण की हे व्यक्तिमत्व एक असं होतं। आणि कुठून भगवान श्रीरामकृष्णांनी एका ज्याला म्हणतो की शेपर्ड बॉय, ज्याला मेंढपाळ आपण ज्याला म्हणतो मराठीत, तिथून एका मुलाला एकदम बिलकुल ज्याला म्हणतो की ब्रह्मज्ञानापर्यंत पोहोचवलं। म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात की भगवान श्रीरामकृष्णांचं काही तुम्हाला श्रेष्ठ कृती बघायची असेल तर ते अद्भुतानंदकडे बघा। तुर्यानंदजी महाराजसुद्धा म्हणतात की आम्हा सर्वांना म्हणजे या 3 ज्या शिकवणी ठाकूरांच्या याचं महत्त्व काय आहे हे तुर्यानंदजी महाराजांच्या एका वक्तव्यामध्ये आपल्याला सापडतं। ते म्हणतात की आम्हा सर्व लोकांना खूप एक काटेरी मार्गातून जावं लागलं। म्हणजेच काय? काटेरी मार्गातून जावं लागलं म्हणजे काय करावं लागलं की मला आम्हा सगळ्यांना शास्त्र अध्ययन कर, कुठे गीता पठण कर, शंकर भाष्य वाच, हे कर, ते कर, ते कर, पण लाटू या सगळ्या गोष्टींना सहजपणे एकदम ओलांडून थेट त्यांनी
एक हनुमान उडी मारली आणि एकदम ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतलं. तर त्याचं कारण काय होतं की लाटू महाराजांनी आपल्या जीवनामध्ये कधी पण ते शाळा कॉलेज किंवा लौकिक शिक्षणाच्या भानगडीत पडलेच नाही. ते पडले नाही की हा एक दिव्य एक लीला होती, माहीत नाही. ती दिव्य लीलाच असं म्हणूया, कारण की जन्म झाला बिहारच्या छपऱ्याच्या एका छोट्याशा गावात. मेंढपाळ त्यांचे आईवडील होते. खूप छोटीशी शेती होती, अत्यंत गरीब. म्हणजे दिवसभर हाडतोड मेहनत केल्यानंतर कुठेतरी संध्याकाळी थोडं काही खायला मिळायचं. जन्म झाल्यानंतर कसं बसं, ज्याला म्हणतो की इतकी म्हणजे तब्येत खराब लाटू महाराजांची लहानशी, की हा जगतो की नाही इथपर्यंत परिस्थिती खराब. पण आईवडिलांनी प्रभू रामचंद्रांकडे मागणी मागितली, साकडे घातले की काही करून या बाळाला काही होऊ नये. आणि ते बाळ खरंच जगलं आणि प्रभू रामचंद्रांच्या कृपेने हे वाचलं, म्हणून त्याचं नाव ठेवण्यात आलं रखतुराम. रखतुराम म्हणजे ज्याला रामाने वाचवलं तो रखतुराम. अत्यंत अल्पवयामध्ये असताना आई वडील दोघंही वारलेत. त्यानंतर त्याच्या काका काकूंनी त्याचं पालनपोषण केलं आणि अत्यंत गरीब, ते सगळं मेंढऱ्या पाळण्यामध्ये फारसं काही उत्पन्न मिळत नसे. मग काय करायचं, तर काहीतरी पोटा पाण्याच्या सोयीकरता हे लोक कलकत्त्याला येतात. म्हणजे आपण बघतो की शिक्षण कुठेच त्यांना लाभलेलं नाही. पण शिक्षण नाही लाभलं याचा सगळ्यात मोठा फायदा त्यांच्या आध्यात्मिक जीवनाशी निगडीत आहे. हे जे 3 शिकवणी आपण जी चर्चा केली ना, इथून मी सुरुवात करत आहे आणि मी प्रयत्न करेन की एंडसुद्धा तिथेच करण्याचा आपण प्रयत्न करूया. पावित्र्य, सरलता आणि उदारता. होतं काय बंधू भगिनींनो की जसं जसं आपण शालेय शिक्षण घेतो, विद्यापीठात जातो, इतर अनेक विचारांशी आपलं एक इंटरॅक्शन होत असतं. काही विचार आपल्याला पटतात, काही नाही पटत. काही विचार थोपले जातात, जे थोडेसे ज्याला म्हणतो की मावळा प्रवृत्तीचे असतात त्यांच्यावरती खूप विचार असे थोपल्यांनी त्यांचं स्वतःचं व्यक्तिमत्वच विचारायचं घडू शकत नाही. म्हणजे अशा अनेक प्रकारच्या अडचणी जेव्हा घडत असतात, त्यातून काय होत असतं की माणसाचं खरं व्यक्तिमत्व कधी बनू शकत नाही. आणि त्यातून काय होतं की व्यक्ती जो एक ओरिजिनल असतो, त्याची ओरिजिनॅलिटी ही नेहमी कुठेतरी ज्याला म्हणतो की नाहीशी होऊन जाते. हीच गोष्ट आपण भगवान श्रीरामकृष्णाच्या जीवनात सुद्धा बघतो. मी तुलना करत नाही आहे, पण हे एक सत्य आहे. आणि म्हणून भगवान श्रीरामकृष्णांनी आपल्या जीवनामध्ये थेट जो एक प्रश्न होता की मनुष्य जीवनाचा एक ईश्वर लाभ हाच उद्देश, इथपर्यंत ते थेट पोहोचू शकले. का पोहोचू शकले? कारण की त्यांच्या कोणत्याही म्हणजे हे जीवन आहे आणि जीवनाचं उद्दिष्ट काय ह्याच्याचकडे त्यांचं लक्ष होतं. आणि काहीसं हीच गोष्ट लाटू महाराजांच्या जीवनातसुद्धा, की त्यांचं मन इतकं सरळ आणि पवित्र होतं की जेव्हा ते भगवान श्रीरामकृष्णांच्या संपर्कात येतात तर त्यांच्या मनावरती लौकिक शिक्षणाचा कोणताही पगडा नसल्याने जे काही भगवान श्रीरामकृष्ण सांगायचे ते सहजपणे ते ग्रहण करू शकत होते, त्याच्यावरती विश्वास ठेवू शकत होते. होतं काय की जसं जसं आपलं शिक्षण आपण घेतो, आपल्या मनामध्ये शंका करण्याची वृत्ती, डाऊट घेण्याची वृत्ती, नको तिथे प्रश्न करण्याची वृत्ती ही सहजपणे जागृत होते. आणि त्यातून मग काय होतं की थोडा पैसा, सत्ता, समाज प्रतिष्ठा या सगळ्या उपाधी लागल्या म्हणजे कुठेतरी आपल्या ज्या सरळ मनावरती कुठेतरी आघात होत असतात आणि आपण ती सरलता ही आपण कुठेतरी मुकत असतो, त्या गोष्टीला मुकत असतो. असो तर लाटू महाराजांच्या एक खूप वैशिष्ट्य त्यांचं जे आहे त्याच्याकडे मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो. आणि ते म्हणजे की पहा, हे सगळे महापुरुष अत्यंत गूढ प्रवृत्तीचे असतात.
त्यांना मिस्टिक असं म्हणतात इंग्लिश भाषेमध्ये, आणि किंवा गूढवादी. का तर हे जे गूढवादी असतात म्हणजे काय की यांचं वागणं बोलणं हे इतकं वेगळं आणि इतकं कधी कधी विचित्रसुद्धा वाटतं आपल्याला. आणि हे जेव्हा लोकांना शिकवतात तर हे काही व्याख्यानं देऊन, काहीतरी लेख लिहून, पुस्तकं लिहून हे कधी शिकवत नसतात. यांच्या दैनंदिन जीवनामध्येच इतकी ताकद असते की जर एखाद्या साधकाने त्यांच्यामध्ये असलेलं ते आध्यात्मिक तेज ओळखलं आणि त्यांच्या त्या लौकिक व्यवहाराकडे दुर्लक्ष करून त्यांच्याकडून काही प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्या सर्वांकरता ते एक फार आध्यात्मिकरित्या लाभदायक ठरू शकतं. विशेष करून लाटू महाराजांचा जे बाह्य व्यवहार हा अत्यंत ओबडधोबड होता आणि त्यामुळे त्यांच्याकडून काही शिकणं कसं आहे बंधू भगिनींनो, की जोपर्यंत आपली स्वतःची एक साधना करून, सेवा करून मनामध्ये एक सूक्ष्मता येत नाही ना, तोपर्यंत एखाद्या महापुरुषाला किंवा एखाद्या ह्या गूढ महापुरुषाला ओळखणं भयंकर अवघड असतं. आणि त्यातून सगळ्यात मोठी समस्या काय आहे की आपण त्या एखाद्या माणसाच्या लौकिक व्यवहाराला इतके भाळून जातो आणि त्याच्या आतमध्ये काय आहे ही आपली ती भेदक क्षमता नसते. मग एखादी व्यक्ती फार ओबडधोबड आहे, त्याचं बोलणंच काही चांगलं नाही आहे किंवा असं विचित्रच वागतात, आपल्याला भीती वाटते, आपण त्याच्या जवळ जात नाही. पण त्यांच्याकडून काहीतरी घेण्यासारखं आहे हे आपल्याला ध्यानात येत नसतं. तर एक प्रश्न मी आजच्या या शुभदिनी थोडंसं शास्त्रला घेऊन थोडी चर्चा करू इच्छितो, आणि ते म्हणजे हे की हे सगळे गूढ ब्रह्मज्ञानी महापुरुष, मी अवतारांची चर्चा नाही करत आहे, गूढ महापुरुष, त्यांच्यापैकी काही लोकांचं वागणं इतकं विचित्र का असतं. आणि आपण बघतो की आपल्याला थोडीशी भीती पण वाटते, आपण सामान्य माणूस आहोत, हे केव्हा काय बोलतील, केव्हा कसं वागतील हे काहीच आपल्याला ठाऊक नसतं. आणि त्यातून लाटू महाराजांचं शिक्षण वगैरे काही झालेलं नव्हतं, अति सामान्यपेक्षा सामान्य स्तरावरनं ते आलेले होते. तर जर ते सामान्यपैकी सामान्य परिवारात ते आलेले होते, ते ब्रह्मज्ञानी होते, तर मग हे त्यांचं ज्याला म्हणतो की त्यांचं जे वागणं ओबडधोबड का होतं. तर आपली जी एक ब्रह्मज्ञानाची संकल्पना जी आहे ना, ती बौद्धिक स्तरावरती आहे आणि अतिशय ज्याला म्हणतो की तोकडी आहे. आपल्याला काय वाटतं की गोड गोड बोलणं, काहीतरी सुसंस्कृत भाषा वापरणं, एक खूप डिसेंट बिहेवियर, हे म्हणजे ब्रह्मज्ञानाचे लक्षणं असतात. आणि बघतो आपण ठाकूरांच्या जीवनातसुद्धा बघतो, ठाकूर किती एक मधुर होते, डिसेंट होते. माताजी तर अजूनच म्हणजे ठाकूरांना तरी आपला स्पष्ट वक्तेपणा अनेक वेळा दाखवलेला आहे. जिथे काही ईश्वरी चर्चा असेल आणि तिथे काही अशा गोष्टी घडत असतील की जे त्यांना म्हणजे बिलकुल पटत नाही, तोंडावरती तिथल्या तिथे हिशोब ठाकूर करायचे. आणि कसं असतं की स्पष्ट वक्तेपणाला आपण अनेकदा खूप मान्यता देत नाही. पण अवतार म्हणजे भगवान श्रीरामकृष्ण, आज मी 2 स्तरावरती आपण चर्चा करणार आहोत बंधू भगिनींनो, एक अवतार स्तरावरती आणि एक गूढ महापुरुष यांच्यावरती. तर स्वामीजींची स्थिती फारच वेगळी होती. स्वामीजी कधी महापुरुषांसारखे वागायचे, कधी तर अवतारांसारखे वागायचे, पण ते अवतारच होते. तर भगवान श्रीरामकृष्णांचा फक्त 1 किंवा 2 उदाहरणं तुमच्या पुढे मांडू इच्छितो की ठाकूर भगवान श्रीरामकृष्ण यांचं वागणं अतिशय मधुर, प्रेमळ, हवंसं आपल्याला वाटायचं, पण ते जेव्हा स्पष्ट बोलायचे तर कोणाला सोडायचे नाही. आणि एक उदाहरणच देणं सफिशियंट होईल, पण मी 2 देणार. आणि ते म्हणजे की सौरीन ठाकूर नावाचे एक राजे त्यांच्या भेटीला आले होते. कलकत्त्याला एका भक्ताच्या घरी गेले होते, मला वाटतं गोलापमानच्या घरी. आणि हे सौरीन ठाकूर त्यांच्याकडे त्यांची भेट, त्यांच्या दर्शनाला आले. तर ठाकूर त्याच्या तोंडावरती म्हणतात, त्यांची ती ऐट होती थोडीशी, मी राजा होते ना, छोटेसे संस्थांचे राजा होते, तर ते तोंडावरती म्हणतात, मी काय तुम्हाला राजाबिजा म्हणणार नाही, या जगामध्ये राजा कोणी आहे तर तो फक्त एक ईश्वर आहे म्हणे, तुम्ही कुठले राजे आले. आता एखाद्या सन्माननीय व्यक्तीला आपण कसं सांभाळून वागतो, पण कसं आहे की आपण स्वार्थापोटी हितसंबंध टिकवण्याकरता आपलं हे सगळं पॉलिश्ड वागणं असतं.
पण ठाकूर इतके सुस्पष्ट सगळे काही बोलायचे, इतके स्पष्ट सगळं काही बोलायचे की ते कधी पण कोणत्याही गोष्टींना समोरच्या समोर द्यायचे. केशवचंद्र सेन यांचं उदाहरण तर अजून खूपच म्हणजे ज्याला म्हणूया की बोलकं आहे. आणि ते उदाहरण म्हणजे कसं की एकदा असं झालं की केशवचंद्र सेन हे ठाकूरांच्या भेटीला आले असता असं घडलं की ठाकूरांनी विचारलं की का हो तुमचं माझ्याबद्दल काय मत आहे. आता असं विचारल्यानंतर केशवचंद्र सेन फार ओशाळले. आता हे वेगळ्याने सांगायला नको, आपण सर्वांनी साहित्य वाचलेलंच आहे की केशवचंद्र सेन म्हणजे एक फार मोठं फिगर, कलकत्त्याचं आहे. कलकत्ता काय संपूर्ण युरोपमध्ये ते प्रवचन देत फिरत असत, ब्रह्मसमाजाचे संस्थापक. त्यांना विचारलं ठाकूरांनी की का हो तुमचं माझ्याबद्दल काय मत आहे. तर त्यांनी सरळपणाने म्हटलं की अहो तुमच्याबद्दल तुमची मोजमाप मी कसं करू शकणार, मी एक सामान्य जीव. आणि योग्यच उत्तर होतं. पण ठाकूर त्याच्या काही सोडायला तयार नव्हते. त्यांनी वारंवार ते सांगू लागले की नाही तुम्हाला काहीतरी सांगावंच लागेल. तेव्हा पुन्हा म्हणतात विनम्रतेने केशवचंद्र सेन की अहो तुमच्याबद्दल तुम्हाला काही सांगणं म्हणजे जणू काही एखाद्या लोखंडाच्या मोठ्या व्यापारीला सुई विकण्यासारखं आहे. याच्यावरती सुद्धा ठाकूर प्रसन्न झाले नाहीत. नाही म्हणे तुम्हाला काहीतरी मला सांगावंच लागेल. तेव्हा केशवचंद्र सेन हतबळ होऊन म्हणतात की मला असं वाटतं की तुम्हाला 16 आणे ज्ञान झालं आहे. हे ऐकल्यानंतर लागलीच ठाकूर म्हणतात तुमच्या म्हणण्यावरती मी विश्वास ठेवत नाही. वाल्मिकी किंवा व्यासाने हे म्हटलं असतं तर मी त्याच्यावरती विश्वास ठेवला असता. आता बळजबरी करून यांनी विचारलं की माझ्याबद्दल तुमचं काय मत आहे, काय मत आहे. मत त्यांनी स्पष्टपणे सांगितलं तर आता त्याच्यावरती असं बोलण्याचं काय आवश्यकता होती की वाल्मिकी किंवा व्यासने सांगितलं असं तर मी त्याच्यावरती विश्वास ठेवला, तुम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवणार नाही. आणि एवढ्या मोठ्या व्यक्तीचा असा त्यांनी अपमान केला का? नव्हे, हा अपमान मुळीच नव्हे. केशवचंद्र सेनना त्यांची आध्यात्मिक स्थिती समजून देण्याकरता की एक ब्रह्मज्ञानीच ब्रह्मज्ञानीला ओळखू शकतो. तुम्ही माझी ही खुशामत करत आहात की मला 16 आणे ज्ञान झालेलं आहे. ब्रह्मज्ञानाचं कसं असतं की ज्याला म्हणतो की ज्याला स्वतःला हे ज्ञान झालेलं आहे तोच इतरांना समजू शकतो की बाबा त्याला 16 आणे ज्ञान झालेलं आहे. पण जेव्हा ही स्थिती निर्माण झाली की केशवचंद्र सेन जेव्हा हे म्हणतो की तुम्हाला 16 आणे ज्ञान झालं आहे तर ठाकूर त्यांची आध्यात्मिक स्थिती काय आहे हे समजवून देण्याच्या दृष्टीने त्यांना सांगतात. काय सांगतात की मी तुमच्यावरती हा विश्वास ठेवत नाही. तर हे पहा कधी कधी असं वाटतं की अरे या सगळ्या गोष्टी ओबडधोबड अशा का घडतात, म्हणजे थोड्याशा अनप्लीजिंग ज्याला म्हणूया आपण, असं का घडत असतं. तर आणि विशेष करून जे गूढ महापुरुष असतात त्यांच्या जीवनात तर या गोष्टी खूपच घडत असतात, अतिशय घडत असतात. आणि खरं म्हटलं तर ते का घडतात त्याचं थोडंसं विवेचन करण्याचा प्रयत्न करूया थोडक्यामध्ये एकदम. की आता यातले काही आपण बघतो ब्रह्मज्ञानी महापुरुष, गूढ ब्रह्मज्ञानी महापुरुष हे अतिशय काही जसं प्रेमानंदजी महाराज किंवा असे काही की त्यांच्या जीवनात बघतो की त्यांच्यामध्ये एका प्रकारचं त्यांचं शिक्षण झालेलं आहे, पार्श्वभूमी खूप चांगली आहे. तर अनेकांमध्ये ही गोष्ट बघायला मिळतसुद्धा नाही, पण काही ठिकाणी हे बघायलासुद्धा मिळते. विशेष करून माताजींकडे बघितलं तर बाप रे बाप बिलकुलच बघायला मिळत नाही. म्हणजे कोणाचं थोडंही मान जाईल किंवा कोणाला वाईट वाटेल तिथे माताजी सगळं सहन करायच्या आणि फार क्वचितच माताजींचा तोल गेलेला आहे. तर मग आता थोडंसं आपण चिंतन करूया की अध्यात्माची परिभाषा काय हो. एकदम सोपी जर बघितली तर आपल्यापैकी सर्वजण आपण संस्कार घेऊन जन्माला आलेलो आहोत आणि ते संस्कार चांगले पण आहे, वाईट पण आहे. चांगल्या संस्कारांची ज्याला म्हणतो की म्हणजे वृद्धिंगत करून वाईट संस्कारांना मात करून आध्यात्मिकरित्या पुढे जाणं हे म्हणजे आध्यात्मिक प्रवास. आता आपण हे चिंतन करूया की ज्याचे जसे संस्कार असतात तसंच त्याचं व्यावहारिक म्हणजे तो व्यावहारिक पातळीवरती लोकांशी वागत असतो. आणि जेव्हा
आपण हे बघतो की एखादा अवतार किंवा एखाद्या त्यांचे लीला सहचर हे जेव्हा साधना करतात, साधना करून आपले वाईट संस्कारांवरती मात करून चांगले संस्कार ते ग्रहण करतात, त्यातून काय घडत असतं? चांगले संस्कार ग्रहण करतात म्हणजे जर चांगले संस्कार त्यांनी ग्रहण केले किंवा आचरणात आणले तर त्यांचा व्यवहार पण चांगला झाला पाहिजे. आपण जेव्हा हे म्हणतो की अरे लाटू महाराज आपले ब्रह्मज्ञानी होते, जर आपले लाटू महाराज ब्रह्मज्ञानी होते तर त्यांच्यामध्ये तो ओबडधोडपणा आपल्याला का दिसून येतो? तर याचं उत्तर आपल्याला मिळतं भगवान श्रीरामकृष्णांच्या वचनामृतमध्ये. पहा बंधू भगिनींनो, काय नेमकं घडत असतं की आपण सर्वजण आत्ताच आपण चर्चा केली की आपण संस्कार घेऊन जन्माला आलेलो असतो आणि त्या संस्कारांमुळेच आपण आपले ज्याला म्हणतो की आपलं व्यवहार, लौकिक व्यवहार सुरू असतो. लीला सहचर जे असतात, गूढ ब्रह्मज्ञानी जे असतात, त्यांच्या जीवनात नेमकं काय घडत असतं की साधारण जीव हा जन्माला येतो हा आपल्या कुसंस्कारांमुळे, आपल्या अपुऱ्या वासनांमुळे, आपल्या कर्माचे फळ कापण्याकरता. आपल्यासारखे साधारण जीव 3 गोष्टी करून जन्माला येत असतात की पहिलं कारण म्हणजे अपुऱ्या वासना, संस्कार दोष आणि तिसरं म्हणजे आपले कर्म कापण्याकरता. पण जे अवतार असतात, जे लीला सहचर असतात, ते फक्त करुणेपोटी धर्मस्थापनेकरता आलेले असतात. लीला सहचर हे अवतारांच्या लीला पुष्टीकरता आलेले असतात. आता होतं असं की म्हणजे स्वामी विवेकानंदांनी जे सांगितलं आहे की लाटू महाराज हे भगवान श्रीरामकृष्णांची श्रेष्ठ कृती आहे, तर त्याचं कारण जर विवेचन करण्याचा आपण प्रयत्न केला तर आपल्याला लक्षात येतं की पहा, लाटू महाराज हे म्हणजे त्यांनी शरीर धारण केलं. हे पहा, एक लक्षात घ्या की करुणेपोटी जेव्हा कोणतेही अवतार येतात म्हणजे काहीतरी त्यांना तो अहमबोध ठेवावा लागतो. अहमबोध जर ठेवला नाही, आता अहमबोध आपल्या सर्वांचा पण आहे, पण तो अविद्याजनित आहे. अविद्याजनित आहे म्हणजे कसं? माझं इतकं शिक्षण आहे, माझे इतके पैसे आहेत, माझ्याकडे इतकी जमीन आहे, माझ्याकडे इतके जनावरं आहेत, इतक्या गाडी आहेत, हा झाला, या सगळ्या गोष्टी झाला हा कच्चा मी. पण हे जे महापुरुष असतात, अवतार असतात, हे सात्विक मी घेऊन जन्माला आलेले असतात. आणि भगवान श्रीरामकृष्ण उदाहरण देऊन सांगतात. काय उदाहरण देऊन सांगतात की आचार्य शंकर त्यांनी विद्याचा मी ठेवला होता, ज्ञानीचा मी ठेवला होता. आणि मी जर नसेल तर या मायेच्या राज्यामध्ये आपण जगू शकत नाही, शरीर धारण करू शकत नाही. भगवान श्रीरामकृष्णांचा मी होता, भक्ताचा मी होता, माताजींचा भक्ताचा मी होता, स्वामीजींचा ज्ञानीचा मी होता. आणि म्हणून यांचे शरीर टिकून राहिले आणि म्हणून यांनी ती लीला केली. तर असाच मी आपण शोधायला जातो तर लाटू महाराजांचं आपल्याला सापडतं की त्यांचा जन्म जणू काही ही एक ठरलेलं किंवा ठरवून केलेले एक कार्य, लीला, की त्यांनी एक मेंढपाळाच्या घरात त्यांनी तो जन्म घेतला किंवा ठाकूरांची आज्ञाच त्यांनी पालन केली जणू काही. आणि मेंढपाळाच्या त्या घरात ते जन्माला आले जिथे की त्यांना कोणत्याही प्रकारचं सामाजिक असं काही ज्याला म्हणतो की एक तथाकथित सुसंस्कृत असं काहीच सापडलं नाही आणि शिक्षणसुद्धा त्यांना प्राप्त झालं नाही, इतकी गरिबी घरामध्ये होती. पण ह्याच एका मुलाला की ज्याची पार्श्वभूमी अशी आहे, भगवान श्रीरामकृष्णांनी कुठून त्याला उचलून थेट ब्रह्मज्ञानापर्यंत पोहोचवलं. आणि म्हणूनच स्वामीजी म्हणतात की जर भगवान श्रीरामकृष्णांची श्रेष्ठ कृती असेल तर ते म्हणजे स्वामी अद्भुतानंद. जेव्हा आपण हा विचार करत असतो की तो म्हणजे भगवान श्रीरामकृष्णांनी लाटू महाराजांना हे जे बिलकुल सामान्य स्तरापासून उचलून ब्रह्मज्ञानापर्यंत नेलं, तर यातून धर्मस्थापन किंवा त्यांच्या या जडणघडणमध्ये त्या जडणघडणमध्ये महत्त्वपूर्ण काय मुद्दे आहेत किंवा त्याचं काय महत्त्व आहे, किंवा स्वामीजींच्या हा एक छोट्याशा वाक्यामध्ये की भगवान श्रीरामकृष्णांची श्रेष्ठ कृती जर बघायची असेल तर लाटूकडे बघा, अद्भुतानंदकडे बघा. असं म्हणण्याचं कारण काय
तर त्याच्यावरती विचार करताना आपल्याला 3 मुद्दे सापडतात बंधू भगिनींनो. आणि ते मला असं वाटतं की सनातन हिंदू धर्माचा जो एक वैश्विक भाव आहे, जो एक उदार भाव आहे, त्याची स्पष्ट वृत्ती आणि ज्या 3 शिकवणी आपण सुरुवातीला चर्चा केली होती, पवित्रता, सरलता आणि उदारता. आणि लाटू महाराजमध्ये जरी ते एकदम सामान्यपेक्षा सामान्य परिवारात त्यांचा जन्म झाला तरीसुद्धा या गोष्टी त्यांच्या चारित्र्यामध्ये लहानपणापासून होती आणि म्हणूनच त्यांची प्रगती इतक्या तीव्र गतीने होऊन एका जन्मातच ते अर्थातच लीला सहचर होते, काही सामान्य त्यांचं व्यक्तिमत्व नव्हतं. तर यातून हिंदू सनातन धर्म स्थापित करण्यामध्ये भगवान श्रीरामकृष्ण आपल्याला काय शिकवतात? आपल्याला हेच शिकवतात की एखादी व्यक्ती कोणत्या जातीमध्ये, कोणत्या समाजामध्ये, कोणत्या कुळात जन्म घेतोय, कोणत्या स्तरावरती जन्म घेतोय, संभ्रांत परिवार आहे की सामान्य परिवार आहे, याच्यावरती काहीही त्याचा संबंध नसतो. ॲब्सोल्युटली काही संबंध नसतो. आणि सगळ्यात मोठं आहे त्याचं एक पावती, एक प्रूफ, एक ज्याला म्हणतो की एक ठाकूरांनी आपल्यापुढे मांडलं आहे. आणि हेच खरं सनातन हिंदू धर्म आहे की ईश्वर प्राप्तीवरती सगळ्यांचा समान अधिकार आहे. फक्त तुमच्यामध्ये 3 या गोष्टी असल्या पाहिजे की ते म्हणजे पावित्र्य, दुसरी म्हणजे सरलता, तिसरी म्हणजे उदारता. जरी लाटू महाराजांची पार्श्वभूमी अतिसामान्य होती, पण भगवान श्रीरामकृष्णांनी सनातन धर्माची ही शिकवण किती सुस्पष्टपणे व्यावहारिक स्तरावरती, की त्या स्तरावरती हा जन्माला आलेला मुलगा त्याला बिलकुल कुठून कुठे पोहोचून दिला. एक कलियुगामध्ये जी एक सामान्य प्रचलित एक 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 विचार की ईश्वरप्राप्तीकरता शिक्षण जरुरी आहे आणि त्याची म्हणजे त्या गोष्टीकरता आपल्याला बघायला मिळतं की स्वतः नरेंद्रनाथ दत्त ठाकूरांपाशी जाण्याच्या आधी कांट, हेगल, स्पिनोझा, शॉपेनहावर आणि काय काय सगळे वाचतात. त्यांना पण त्यामध्ये ती एक समजूत होती की पुस्तकं वाचल्याने काहीतरी ब्रह्मज्ञान होत असतं. पण त्यांना जेव्हा हे सगळं वाचून कुठे शांती मिळत नव्हती तेव्हा मग ते ठाकूरांकडे जातात योगायोगाने. पुढचा इतिहास आपल्याला माहिती, मी त्याचं पुनरावृत्ती करत नाही. तर लाटू महाराजांच्या या आध्यात्मिक प्रवासातून आपल्याला दुसरी गोष्ट जी समजते की लौकिक शिक्षण असलंच पाहिजे, त्याची आवश्यकता नाही. हे एकदम प्रॅक्टिकली स्वामी आपल्या ठाकूरांनी दाखवलं आणि त्यांच्या स्वतःच्या जीवनातसुद्धा बघतो की त्यांनी तसं काही लौकिक शिक्षण काहीच प्राप्त केलं नव्हतं. तिसरं आणि ते म्हणजे अतिशयच महत्त्वाचं की आपल्याला असं वाटतं की काहीतरी एक सामाजिक एक सुसंस्कृतपणा असला पाहिजे, त्यातूनच काहीतरी एक आध्यात्मिक प्रगती होऊ शकते. त्यालासुद्धा या एका म्हणजे भगवान श्रीरामकृष्णांनी त्या गोष्टीला सुद्धा एक तडाखा दिलेला आहे की अत्यंत सामान्य स्तरापासून आलेले आपले लाटू महाराज आणि त्यांना की जे ओबडधोबड होते त्यांना तसं उचललं आणि बिलकुल थेट त्यांना ब्रह्मज्ञानाच्या त्या पदापर्यंत पोहोचवलं. म्हणजे हिंदू सनातन धर्माच्या ज्या 3 एक महत्त्वपूर्ण शिकवणी आपल्याला लाटू महाराजांच्या चरित्रातून हे बघायला मिळते. आणि धर्मस्थापन 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 हे जे आपण सतत ऐकत असतो भगवान श्रीरामकृष्णांच्या त्यांच्या जीवनचारित्र्यापासून, आणि त्यांचे जे श्रेष्ठ एक भाष्यकर्ता स्वामी विवेकानंद म्हणतात की त्यांनी धर्मस्थापन केलं. तर नेमकं काय केलं धर्मस्थापन? म्हणजे बिल्डिंगा उभारल्या की हॉस्पिटल उभारले ठाकूरांनी? यात तर काहीच केलं नाही. मग धर्मस्थापन केलं तर काय केलं हे इथे लक्षात येतं बंधू भगिनींनो. धर्मस्थापन केलं म्हणजे की भगवान श्रीरामकृष्णांनी लाटू महाराजांना त्यांना आधार घेऊन सगळ्यात पहिली गोष्ट जी हीच स्थापित केली की कोणत्याही समाजातून कोणत्याही थरातून एखादी व्यक्ती आली तर ती ब्रह्मज्ञान प्राप्त करू शकते. एक लौकिक शिक्षणाची आवश्यकता नाही आणि कोणत्याही प्रकारचं ज्याला म्हणतो की एक सामाजिक बांधिलकी विशिष्ट काही पाहिजे असं काहीही नसतं. मला वाटतं की ह्या 3 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या लोकांच्या गैरसमजुती दूर करण्याकरता आणि खऱ्या अर्थाने धर्माच्या खऱ्या शिकवणी स्थापित करण्याकरता त्यांनी लाटू महाराजांना मुद्दाम या मार्गातून आणलं आणि त्या मार्गावरती पोहोचवलं असं एक आवर्जून आपल्याला म्हणजे वाटून जातं. बरं, आता यातून जो मूळ प्रश्न जिथं मी सुरू केलं होतं त्याचं काही उत्तर काही सापडत नाही आहे.
अध्यात्म म्हणजे संस्कार बदलणे. लाटू महाराज ब्रह्मज्ञानी होते. त्यांचे याचाच अर्थ काय, त्यांनी संस्कार बदलले त्यांचे. पण त्यांचे संस्कार बदलले, पण त्यांचा व्यवहार का नाही बदलला? आपण म्हणतो की एखादी संस्कारित व्यक्ती ती चांगलेच व्यवहार करणार. पण लाटू महाराज जे त्यांचा प्रवास सुरू झाला एकदम सामान्य स्तरापासून, आणि सामान्य स्तरापासून प्रवास सुरू झाला ते ब्रह्मज्ञानीचे पदावरती पोहोचले, म्हणजे त्यांनी आपल्या सगळ्या वाईट संस्कार चांगले संस्कार घालवले, आणि सगळे संस्कार घालवल्यानंतर ते ब्रह्मपदावरती प्रतिष्ठित झाले. तरीसुद्धा मग त्यांचा व्यवहार हा ओबडधोबडच का राहिला? याचं उत्तर आपल्याला पुन्हा वचनामध्ये मिळतं. आणि ते उत्तर म्हणजे काय की बघा, भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात, मी आता पण चर्चा केली की अहमबोध हा ठेवावाच लागतो, त्याशिवाय शरीर राहणार नाही. तर भगवान श्रीरामकृष्ण एका ठिकाणी म्हणतात, दोन उत्तरं याचे त्यांनी दिले आहेत भगवान श्रीरामकृष्णांनी वचनामृतमध्ये. आणि ते म्हणजे काय की जेव्हा एखादं जाड दोरखंड असतं आणि त्या दोरखंडाला जर आपण पेटवलं ते जळून राख होतं, पण जर त्याला तसंच लांबच्या लांब ठेवलं तर ते जळलेलं दोरखंड त्याचा आकार मात्र तसाच असतो. ते दोरखंड जळलेलं असतं, पण त्या दोरखंडाने आपण एखाद्या जनावराला बांधण्याचा प्रयत्न केला तर तसं शक्य नाही आहे. पण त्या दोरखंडाचा आकार तसाच असणार. त्या दोरखंडाचा आकार तसाच असणार. म्हणण्याचा अर्थ काय की जरी लाटू महाराजांचा व्यवहार तसा होता, पण त्या व्यवहाराने कधी कोणाची हानी झालेली नाही आहे. होतं काय की आपल्या कमकुवतपणामुळे आपल्याला भीती वाटते. आपल्या कमकुवतपणामुळे आपल्याला भीती वाटते. पण लक्षात घ्या की त्यांच्या त्या व्यवहारामुळे कोणत्याही प्रकारचं त्यात साधकांना म्हणा किंवा इतर कोणाला त्याचा काही त्रास कधी होत नसतो. आणखीन एक फार छान उदाहरण भगवान श्रीरामकृष्ण देतात, आणि ती गोष्ट आपण सर्वजण ऑब्झर्व करतो की नारळाचं झाड असतं आणि त्याच्यावरती पानं असतात मोठी मोठी, आणि जेव्हा ते पानं सुकतात आपण त्याला झावळी म्हणतो. ही झावळी जेव्हा पडते तर तिथे एक दाग राहून जातो. काय सुंदर उदाहरण दिलं आहे. इथे श्रीरामकृष्णांची एक महिमा, ब्युटी काय म्हणा, त्यांचं एक्सलन्स हे लक्षात येतं. किती छान तिने उदाहरण दिलं की झावळी पडते आणि ते फक्त तिथे एक दाग मात्र दिसतो, आणि तो दाग हे सांगत असतो की एका काळी इथे ती झावळी होती. म्हणण्याचा अर्थ काय की भगवान आपल्या लाटू महाराजांचे सगळे संस्कार नष्ट झाले, आणि संस्कार हे त्यांच्या लौकिक व्यवहाराचं प्रतीक असतं. जर यांचे सगळे संस्कार जळून गेले तर मग यांचा व्यवहार का बदलला नाही, हा प्रश्न अजूनही उत्तरित राहतो आहे. तर हे पहा, याचं उत्तर रामकृष्ण संघाचे वरिष्ठ संन्यासी लोक देतात की हा प्रश्न आपल्याला का सतवतो माहिती आहे का? कारण की आपण या लौकिक जगाच्या त्या व्यवहाराला ब्रह्मज्ञानापेक्षा जास्त महत्त्व देतो. मी सगळ्यांचं अटेन्शन इथे मागू इच्छितो, खूप महत्त्वाचं आहे बरं. आपल्याला हे लौकिक जग, या लौकिक जगाचा तो संभ्रांतपणा, तो गोड गोड बोलणं, बनावटी, त्याला आपण इतके भाळलेले असतो की आपल्याला तेच सत्य वाटतं, आणि पण एखाद्या ब्रह्मज्ञानाचं ओपडधोपड वाटणं हे आपल्याला ते सहन होत नाही. वास्तविकता काय असते बंधू भगिनींनो, आपण एक फार मोठी चूक करत आहोत की हे जे या जगाच्या पलीकडे जी पारमार्थिक सत्ता आहे, त्या पारमार्थिक सत्तेची मोजमाप आपण लौकिक वागणुकीतून करतो आहे. ही चूक नाही आहे का? विचार करून बघा. जी पारमार्थिक सत्ता आहे, जी दिव्यत्वाची सत्ता आहे की जिथे हे महापुरुष पोहोचलेले आहेत, जिथे ते वावरतात, त्याच्याकडे दुर्लक्ष करतोय, आणि त्यांची मोजमाप कशाने करतोय? लौकिक वागणुकीतून. या लौकिकाला काही अर्थ आहे का? मला एक उदाहरण सांगावंसं वाटतं की त्रैलंग स्वामी हे नाव प्रत्येक ठिकाणी ऐकलेलं आहे, आणि हे विवस्त्र फिरायचे काशीमध्ये, आणि
कोणीही त्यांच्या त्या विवस्त्र फिरण्यावरती कधीही त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं नाही, कारण की त्यांचं साक्षात शिव ब्रह्मज्ञानी महापुरुष म्हणजे त्यांच्या त्या वागण्यावरती इंग्रज सरकारने ऑब्जेक्शन घेतलं, त्यांच्यावरती खटला लावला. हे कसे खटल्याला तिथे उभे राहतात? मग काही जवळ होत नाही आहे, त्यांना पकडून जेलमध्ये डांबून टाकलं. राहिले 2-3 दिवस, त्यांना मजा वाटली काहीतरी, आणि 2 दिवसानंतर बघतात तर ते छतच्या एखाद्या त्या जेलच्या छतवरती फिरून राहिलेत. मग कसे तिथे गेले ते, म्हणजे त्यांना एखाद्या बॅरेकमध्ये बंद केलं होतं, खोलीत बंद केलं होतं. ते खोलीचं लॉक कसा उघडला, वरती कसे गेले हे कोणालाच ठाऊक नाही. म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय की महापुरुषांना तुम्ही म्हणजे ज्या गोष्टी अद्वैत तत्वावरती, ज्या गोष्टी पारमार्थिक तत्वावरती, ज्या गोष्टी दिव्यत्वाच्या तत्वावरती खेळणारे हे लोक, त्यांची मोजमाप आपण लौकिक व्यवहाराने करतो, हा अत्यंत मूर्खपणा आहे. इट इज अ फुलिशनेस. हे पण लक्षात घेतलं पाहिजे. हे अत्यंत मूर्खपणा आहे. म्हणून आणि आपल्याला असं वाटतं की अरे लौकिक व्यवहाराला महत्त्व असतं, हे पहा, त्यांच्या कोणत्याही व्यवहारातून लक्षात घ्या कधी पण काही नुकसान कधी घडत नसतं. म्हणून जरी मग अजून एक प्रश्न अनुत्तरित राहतो, आणि तो प्रश्न म्हणजे असा की यांचे संस्कार जर बदलले तर मग ते कोणते संस्कार बदलले? जर लाटू महाराजांचे पूर्वसंस्कार सगळे बदलले तर नेमके कोणते संस्कार बदलले? तर आपल्याला हे लक्षात येतं बंधू भगिनींनो की त्यांच्यामध्ये जे म्हणतो की आपण पावित्र्य आलं, त्यांच्यामध्ये सरलता आली, आणि त्यांच्यामध्ये उदारता आली. आणि त्यांचे जे काही व्यावहारिक जगाचे जे संस्कार होते ते तसेच राहिले. भगवान श्रीरामकृष्ण खूप सांगतात की एक व्यक्ती की ज्याला फक्त एकच डोळा होता, तो गंगेत स्नान करायला गेला, आणि गंगेत स्नान करून त्याचे सगळे पाप नष्ट झाले, पण त्याचा तो एक डोळा काही 2 डोळे झाले नाही. वंडरफुल. किती समर्पक उदाहरण आहे, किती समर्पक. म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय? आणि म्हणूनच अवतारांना आणि गूढ महापुरुषांना ओळखणं हे अत्यंत कठीण असतं. त्यांच्या लौकिक व्यवहाराकडे कधी बघू नका बरं. लौकिक व्यवहाराकडे आपण जर बघितलं तर जस्ट वी आर डूम्ड. आणि विशेषकर लाटू महाराजांचा तर म्हणजे वागणं बोलणं खूपच ओबडधोबड होता. पण भगवान श्रीरामकृष्णांनी म्हटलं आहे की लाटू माझा अत्यंत सरळ म्हणजे का म्हटलं? कारण की मन मुख एक होतं. कधी पण म्हणजे मनात एक आणि मुखात एक आणि कृती तिसरंच कधी नाही. आणि म्हणूनच या 3 शिकवणी रामकृष्ण संघाच्या किंवा भगवान श्रीरामकृष्णांनी ज्या सांगितलेल्या, सगळ्यात पहिलं पावित्र्य, नंबर 2 सरलता, नंबर 3 उदारता, ह्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच लाटू महाराज. आणि म्हणूनच ही हिंदू धर्माच्या स्थापना करता की कोणत्याही प्रकारच्या लौकिक शिक्षणाची आवश्यकता नाही, कोणत्याही प्रकारच्या सुसंस्कृतीची आवश्यकता नाही, आणि सगळ्यात मोठी गोष्ट की कोणत्या थरातून एक साधक आलेला आहे, ह्या सगळ्या गोष्टीला सहजपणे ओलांडून एक व्यक्ती ब्रह्मज्ञानी होऊ शकते. हिंदू धर्माची ही शिकवण किंवा हिंदू धर्माची स्थापनेकरता हे जे भगवान श्रीरामकृष्णांनी एक जे महत्कार्य केलं आहे, ही त्याची एक सगळ्यात मोठी पावती आहे. त्यांच्या जीवनातले काही थोडे प्रसंग जर आपण बघू, वेळ होत आलेली आहे, पण अतिशय काही बोलके प्रसंग आपण त्याचं चिंतन करू. आणि विशेष करून की हे एक त्यांच्याकडनं जे आपल्या घेण्यासारखं, जी चूक आपण करत असतो की लौकिक व्यवहारातून आपण अवतारांची मोजमाप करतो, दिव्यत्वाची मोजमाप करतो, हे फार चुकीचं आहे. आणि विशेष करून की जोपर्यंत आपण साधना करून आपण मनाची सूक्ष्मता, आपण मनाची एक संवेदनशीलता ग्रहण करत नाही, तोपर्यंत या लोकांना ओळखणं, गूढ महापुरुषांनाच ओळखणं अवघड आहे, तर अवतारांना ओळखणं अजून अवघड आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता त्यांच्या जीवनातले काही एक फार बोलके प्रसंग, ज्यातून त्यांची सरलता, त्यांची उदारता, त्यांचं पावित्र्य हे लक्षात येतं. तर
पश्चिम बंगालच्या त्या एका छोट्याशा गावातून, क्षमा करा, बिहारच्या छोट्याशा गावातून जेव्हा कलकत्त्याला येतात आणि रामचंद्र दत्तांकडे त्यांना कशीबशी एक नोकरी मिळते, खायला अन्नवस्त्र मिळतं. रामचंद्र दत्तांच्या मुखातून ते पहिल्यांदा नाव ऐकतात रामकृष्णांचं, त्यांची भेट होते आणि पहिल्या भेटीतच ठाकूर म्हणतात की अरे हा इतका एक चांगला पवित्र मुलगा तुला हा कुठे मिळाला. बिलकुल पहिलीच भेट. आणि लक्षात घ्या, भगवान श्रीरामकृष्णांकडे सगळ्यात पहिलं कोणी येणारा मुलगा असेल तर ते लाटू महाराज. पहिल्यांदा भेट पण झाली आणि तिसऱ्या की चौथ्या भेटीमध्ये ते राहायलासुद्धा आले. त्यांना भगवान श्रीरामकृष्णांची भेट झाली. त्याच्यानंतर ते म्हणू लागले की आता मला म्हणजे रामबाबूंकडे नोकरी करायला मला आवडत नाही. ठाकूरांनी म्हटलं अरे असं कसं होऊ शकतं की ते तुला पगार देतात आणि तू इथे राहणार. तर ते म्हणे की मला पगार नको. मग ठाकूर म्हटले तुला खायला प्यायला कोण देईल. म्हणजे तुम्ही द्याल. हीच गोष्ट रामबाबूंची जी म्हणजे सौभाग्यवती होत्या पत्नी, त्या या लाटूवरती खूप प्रेम करायच्या, पुत्रवत प्रेम करायच्या. आणि त्यांनीसुद्धा जेव्हा बघितलं की लाटूचं घरात मन लागत नाही बिलकुल आणि याचं मन सतत पडलेलं आहे भगवान श्रीरामकृष्णाच्या चरणी, तर त्यांनी गमतीमध्ये म्हटलं की अरे तू इथे काम करतो म्हणून तुला जेवायला खायला मिळतं, पगार मिळतो, कपडे लत्ते मिळतात, तिथे तुला सगळं कोण देणार आहे. तर म्हणे का, मी ठाकूरांची सेवा करीन आणि त्या दक्षिणेश्वरच्या मंदिरात प्रसाद घेईन. आणि म्हणे कपडे रामबाबू देतील. म्हणे का देतील, तू तिथे राहणार, तिथे सेवा करणार आणि कपडे रामबाबू देतील. हो म्हणे, ते मला प्रेम करतात, ते देतीलच. हे पहा, हे सगळे संवाद त्यांचा अतिशय निर्मळ स्वभाव होता. त्याचे हे एक द्योतक आहे. आणि अशा अनेक घटना त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला बघायला मिळतात. आणि म्हणजे ठाकूरांची बद्दल तर खूपच गमतीशीर घटना सुरुवातीला झालेल्या, की एकदा असं घडतं की बिलकुल पहिल्याच भेटीतली घटना आहे की आता दक्षिणेश्वरी मंदिरी कसं असायचं की माँ कालीचं पण प्रसाद ठाकूरकडे यायचा आणि राधाकांत म्हणजे कृष्णाचा प्रसादसुद्धा यायचा. तर आता त्याला कोणता प्रसाद द्यायचा, ठाकूरांना जरा थोडंसं हे झालं, म्हणजे ते जरा गोंधळात पडले की याला कोणता प्रसाद त्याला ऑफर करायचा. तर त्यांनी विचारलं की अरे तू कृष्णाचा भोग घेशील म्हणजे प्रसाद घेशील की भवतारिणीचा घेशील. तर पहा लागलीच काय उत्तर दिलं की मी तुमचा प्रसाद घेईन, तुम्ही आधी ग्रहण करा. आणि तुमचा यातून काय लक्षात येतं की कुठेतरी असं वाटतं की म्हणजे हे उत्तर का सुचतात की हे सगळं आधी ठरलेलं आहे केव्हा तरी. हे जे म्हणतो ना लीला लीला लीला, हे सगळं काहीतरी प्री डेस्टिन्ड ठरलेलं आहे. म्हणून इतके सहज उत्तर आपल्याला मिळतात. माताजींशी त्यांची भेट खूपच अल्पवयात झालेली असते. आणि माताजींचं एक जे वैशिष्ट्य होतं की लाटू आणि अद्वैतानंदजी महाराज ठाकूरांपेक्षा खूप मोठे होते. आता माताजी ठाकूर माताजींपेक्षा 22 वर्षांनी मोठे आणि त्यांच्यापेक्षाही ते मोठे, म्हणजे आजे सासरे माताजींचे असं म्हटलं तरी चालेल. म्हणून त्यांच्या पुढे कधी पण आई आपल्या हे घुंगट ज्याला म्हणतो ते करायचं नाही. आणि लाटू महाराजांपुढे सुद्धा करायचं, की तो खूप छोट्या वयात तो आला होता. आणि ठाकूरांनी म्हटलं होतं माताजींना की तुम्हाला बाजार वगैरे काही पण करायचं असेल तर या मुलाला सांगा, हा तुमच्याकरता करेल. आणि म्हणून तेव्हापासूनच दोघांची खूप म्हणजे एक घनिष्ठ संपर्क, पुत्रवत प्रेम करायच्या, काही वेगळ्याने सांगायलाच नको. तसंच एक घटना जी विशेष करून सांगू इच्छितो की प्रत्येकामध्ये काही ना काही थोडे दोष असतात आणि ठाकूरांनी ते कसे घालवले, ही घटना सांगणं इथे फारच ज्याला म्हणतो की योग्य होईल. एक ती घटना सांगून आणि मग तिथे आपण थांबूया, वेळ होत आलेली आहे. स्वभावाचा ओबडधोबडपणा हाच आपला मुख्य मुद्दा सुरू आहे. आणि पण भगवान श्रीरामकृष्णांनी कसं या गोष्टींना एक सुंदर आकार दिला ते आपल्याला लक्षात येतं एका घटनेवरनं. की एकदा काय होतं की राजा महाराज लाटू महाराज ठाकूरांच्या घरी म्हणजे दक्षिणेश्वरी तिथे निवास करत आहेत. आणि ठाकूरांनी म्हटलं राजा महाराजांना की अरे दुपारचं जेवण झालं, माझ्याकरता विडा लाव. राजा महाराजने स्पष्ट सांगितलं मला काही विडा लावता येत नाही, मी काही लावणार नाही. तर ठाकूर म्हणाले त्याच्याकरता काही ट्रेनिंग थोडी लागतं, ते घेऊन ये सगळं, ते तबक मी तुला शिकवतो. नाही म्हणे मी काही करणार नाही. हा सगळा संवाद ऐकत आहेत लाटू महाराज आणि त्यांना भयानक राग येतो आहे
की हे कसले उलट उत्तर देणं सुरू आहे. विडा मागतात, द्यायला तयार नाही. शिकवतो, शिकायला तयार नाही. आणि नुसते आर्ग्युमेंट सुरू आहे. आणि मग त्याच्यातून जेव्हा खूप पेटले लाटू महाराज, त्यांनी त्याला बोलायला सुरुवात केली आणि दोघांचे जोरदार वितंड वाद सुरू झाला आणि लाटू महाराज पूर्णपणे पेटलेले एकदम. आणि आता ठाकूरांना मजा येते आहे. ठाकूर खूप त्याचा एन्जॉय करत आहेत आणि जितके ठाकूर एन्जॉय करत आहेत तितकेच लाटू महाराज पेटत आहेत अजून. त्यांचा तो अक्राळ विक्राळ तांडव आणि क्रोधात ते बोलणं बिहारी ॲक्सेंटमध्ये ते सगळं सुरू आहे. तर तेवढ्यात ठाकूर एक गंमत करतात. त्या रामलाल दादाला बोलवतात की रामलाल इकडे ये लवकर आपल्या पुतण्याला, आणि विचारतात की अरे सांग बघू की माझा भक्त कोण चांगला आहे या दोघांपैकी, राखाल की हा लाटू. तर रामलाल दादाला एकदम लक्षात येतं की लाटू महाराज पेटलेले आहेत खूप जोराने आणि ठाकूरांना ते काही आवडत नाही. त्यांनी लागलेच म्हटलं, त्यांना इशारा कळला की यार तुमचा सगळ्यात छान भक्त म्हणजे राखाल आहे, पहा किती शांत आहे. आता हे ऐकल्यानंतर उरलं सुरलं सगळं राग शिगेवर गेला आणि त्यांनी अद्वा बोलायला सुरुवात केली रामलाल दादांनासुद्धा. आणि हे केल्यानंतर मग त्यांनी म्हटलं की अरे माझा राखाल माझा भक्त का चांगला आहे सांग बघू. तर तेव्हा ते रामलाल दादा म्हणतात की पहा, भक्तांनी कधी क्रोध करू नये. क्रोध हा म्हणजे साधकाचा फार मोठा शत्रू असतो. काहीही झालं तरी क्रोध करून कोणाला आत्वतत्व बोलणं हे योग्य नाही. आणि यातून ठाकूर टाळ्या वाजवतात आणि लाटू महाराजांच्या लक्षात येतं की जर राखाल हे करायला तयार नाही आहे तर स्वतः जाऊन तिथे विडं लावणं किंवा जे काही सेवा करायची सेवा करणं हे जास्त योग्य आहे. आणि राखालला काय शिक्षा करायची किंवा नाही करायचं हे बघण्याकरता ठाकूर आहे, हे त्याचं काम नाही आहे. पण हे नंतर लक्षात येतं. पण अशा ज्याला म्हणतो की काही गमतीशीर पद्धतीने ठाकूरांनी आपल्या सगळ्या शिष्यांना घडवलं. त्यांचे शास्त्र अध्ययनाच्या संदर्भातसुद्धा आणि गरिबांप्रती विशेष करून त्यांची खूपच एक ममता होती. एक तो प्रसंग सांगण्याचा मोह काही टाळू शकत नाही, ते सांगून मग थांबूया. की परिवर्ती काळामध्ये ते कलकत्त्याला राहत असे. वसुमती प्रेस ठाकूरांचे एक अन्यतम भक्त होते. त्यांनी ती वसुमती प्रेस स्थापित केली होती मुखर्जी. तर तिथे ते राहत असे आणि तिथे जे सामान्य कामगार होते त्यांच्याशी त्यांची खूप प्रीती होती. आणि आता आपल्याला आश्चर्य वाटतं की ते झोपायचे कुठे, ते त्या वसुमती प्रेसच्या आतमध्ये किंवा समजा उशीर झाला तर वरांड्यात झोपून जायचे. आणि मग रात्री ते सगळे दारुडे पेताड लोक यायचे तर त्यांना उठवायचे, त्यांच्याशी गप्पा करायचे. तर त्यांना काही वाटायचं नाही, त्यांची ते गप्पा करायचे. एकदा एक पेताड आला आणि दारुड्या आणि रात्री 12 वाजता खूप सारं ते खायचं घेऊन आला आणि म्हणे तुम्ही हे थोडं काहीतरी खा आणि तुमचा प्रसाद मी घेणार, रात्री 12 वाजता. पण लाटू महाराजांनी त्याची ती इच्छा पूर्ण केली. आणि त्यांच्याबरोबर एक आपले ठाकूरांचे भक्त होते. त्यांना खूप राग आला की काय हे लोक काही तुमच्याकडे डिमांड करतात आणि तरीसुद्धा तुम्ही त्यांच्या सगळ्या मागणीला पुरवणी करत असतात, हे मला योग्य वाटत नाही. तेव्हा लाटू महाराज म्हणतात की अरे या लोकांना थोडी काही सिम्पॅथी पाहिजे असते आणि तेवढीसुद्धा देऊ शकत नाही म्हणे तुम्ही. जर तुम्ही तेवढं पण करू शकत नाही तर तुम्ही साधक कसले, भक्त मनुष्यसुद्धा नाही, भक्त सोडून द्या असं म्हणून त्या दारुड्याचीच ते बाजू घेतात. आणि यातून त्यांच्या एक विशाल हृदयाची, सरळ हृदयाची आपल्याला एक जाणीव होते. तर बंधू भगिनींनो, आपण सुरुवात केली होती पावित्र्य, सरलता आणि उदारता याचीच प्रतिमूर्ती. आणि भगवान श्रीरामकृष्णांनी कसं अद्भुतानंदजी महाराजांना हाताशी घेऊन हिंदू धर्माचे, खऱ्या हिंदू धर्माचे, सनातन हिंदू धर्माची स्थापना केली त्याची पावतीसुद्धा आपल्याला इथे सापडते. आजच्या या शुभदिनी मी भगवान श्रीरामकृष्ण, श्री मा शारदा देवी, स्वामी विवेकानंद आणि स्वामी अद्भुतानंदजी महाराज यांच्या चरणी प्रार्थना करतो की जी सरलता, पवित्रता, उदारता त्यांनी आपल्या शिष्यांमध्ये बिलकुल सहजपणे स्थापित केली, प्रतिष्ठापित केली, तशीच आमच्या जीवनातसुद्धा हीच सरलता, पावित्र्य आणि उदारता येऊ देत अशी प्रार्थना करून माझ्या वाणीला मी इथेच विराम देतो. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत.
श्रीरामकृष्णार्पणमस्तु.